सत्यमेव जयते, मानवाचा धर्म, सत्य हीच नीती. डॉक्टर मनेश आयुष्यमान ताईबाई गंगाराम खटावे यांचा मुलगा, राहणार डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. डॉक्टर मनीषा आयु द्वारकाबाई काशीनाथ पाटील यांची मुलगी, राहणार पूर्णा, यांचा सत्यशोधक विवाह. विवाह दिनांक 25 डिसेंबर 2023. मनुस्मृती दहन दिन, भारतीय स्त्री मुक्ती दिन. 25 डिसेंबर 2023 मनुस्मृती दहन दिन आणि भारतीय स्त्री मुक्ती दिनाचे औचित्य साधून डॉक्टर मनेश आणि डॉक्टर मनीषा यांचा सत्यशोधक विवाह मोठ्या आनंदाने संपन्न झाला. विवाह वेळ सकाळी 11 वाजता. विवाह विधी डॉक्टर सुप्रिया गायकवाड यांच्या हस्ते. जाती धर्माच्या भिंती तोडून सत्यशोधक विवाह करणाऱ्या दाम्पत्याचा सर्व स्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव. आंबेडकरवादी, परिवर्तनवादी चळवळीतील अनेक दिग्गजांची उपस्थिती, प्राध्यापक, साहित्यिक आणि लेखकांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती, सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि अनेक विद्यार्थी संघटनेचा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मनेश खटावे आणि मनीषा पाटील या दोन तरुण दाम्पत्याचा सत्यशोधक विवाह आज झालेला आहे. हा अत्यंत आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा विवाह होता. हा आंतरजातीय पद्धतीचा विवाह होता. जात ही नैसर्गिक नसते, माणूस हीच प्राण्यांमधली जात आहे आणि म्हणून कृत्रिमरीतीनं निर्माण केलेल्या जातीव्यवस्थेला नाकारून, सगळ्या कर्मकांडांना, अंधश्रद्धांना नाकारून केला गेलेला हा सत्यशोधक विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे नव्या समाजाचं स्वप्न पाहिलेलं होतं, ते स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं पाऊल आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 75 वर्षानंतर तरी या देशातल्या लोकांनी आम्हाला जाती अंताच्या दिशेनं जायचं आहे, कारण जात हा भारतीय माणसांच्या मनाला जडलेला कृत्रिम अशा प्रकारचा महारोग आहे. जोपर्यंत जातीच्या महारोगातून भारतातील माणसं मुक्त होणार नाहीत, तोपर्यंत भारतीय माणसं एकजीव होणार नाहीत आणि खऱ्या अर्थानं प्रगतीही करणार नाहीत. म्हणून बेटीबंदीची जी चाल आहे, आपापल्या जात समूहामध्ये विवाह संबंध प्रस्थापित करण्याची जी चाल आहे, ती चाल आता नष्ट केली पाहिजे आणि माणूस माणसात मिसळवणारी आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाची पद्धत सत्यशोधक दिशेनं आपण स्वीकारली पाहिजे. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण संदेश देणारा मनीषा आणि मनेश यांचा हा जो विवाह आहे, हा विवाह अत्यंत आदर्शभूत पातळीवरचा विवाह होता. या विवाहाकडून ज्यांना समता हवी आहे, परिवर्तन हवं आहे आणि सर्व अंगांनी प्रगती हवी आहे, त्यांनी अशा प्रकारच्या विवाहाचं अनुकरण केलं पाहिजे असं मला वाटतं. सर्वांना जय भीम. आज या ठिकाणी माझा आणि डॉक्टर मनीषा यांचा सत्यशोधक विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की पारंपरिक विवाह पद्धतीमध्ये मनुवादी विचारसरणीतून मनुस्मृतीनुसार जो विवाह केला जातो, त्यामध्ये स्त्रियांना हा निम्न दर्जा दिलेला आहे आणि जातीव्यवस्थेनुसारच प्रत्येक विवाह या ठिकाणी संपन्न होत असतो. पण या ठिकाणी सत्यशोधक विवाहाचं वैशिष्ट्य असं आहे की जाती धर्म विरहित आणि कुठल्याही जाती धर्मातील वधूवर या ठिकाणी असू शकतात. त्याचप्रमाणे सत्यशोधक विवाहामध्ये स्त्रियांना हा समान दर्जा दिलेला आहे.
आणि सत्यशोधक विवाह हा मनुस्मृतीचा खऱ्या अर्थानं दहन करणारा. सत्यशोधक विवाहामध्ये या ठिकाणी जे महामानव भगवान गौतम बुद्धापासून ते आज तागायत ज्या महामानवांनी आम्हाला सत्यशोधक विचार सांगितलेला आहे, असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. काही लोकांचं मत असं असतं की हा एक प्रेमविवाह आहे, पण प्रेमापलीकडे जाऊन एकमेकांचे विचार या ठिकाणी जुळल्यानंतरच हा विवाह जुळलेला. वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्या विचारांमध्ये महामानवांच्या विचारांची कास धरून या ठिकाणी पुढे मार्गक्रम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि आज या ठिकाणी आम्हाला सर्वांना आव्हान असं करायचं आहे की आज या बरबटलेल्या जातीव्यवस्थेच्या आणि सरंजामी आणि भांडवली व्यवस्थेच्या विरोधात जाऊन या ठिकाणी तरुण वर्गाने पुढाकार घेऊन या ठिकाणी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपला विवाह, आपले संस्कार आणि आपली संस्कृती, जी आपली संस्कृती आहे ती सत्यशोधक, बौद्ध आणि अब्राह्मणी संस्कृती आहे, ती आपण जोपासली पाहिजे आणि ती आपण पाळली पाहिजे. हा संदेश आम्हाला या विवाहातून द्यायचा होता. धन्यवाद. जय भीम. आज इथं माझा विवाह डॉक्टर मनेश यांच्यासोबत सत्यशोधक विवाह पद्धतीने झालेला असून यामध्ये कर्मकांड विरहित समता समाजमूलक समाजाची निर्मिती करण्यासाठी या प्रकारे विवाह प्रत्येकाने करावा ही माझी अपेक्षा आहे. आणि यामध्ये मी जे की स्त्री अलंकार असतात ते काही न घालता किंवा स्त्री जी भूषा असते, वेशभूषा, ती टाळून मी आज वेगळे कपडे घालून एक आदर्श देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं वाटते मला की हा सर्वांनी स्वीकार करावा आणि या कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने हा विवाह झालेला आहे. आणि इथं स्त्री मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात असल्यामुळे, स्त्रीला समता असल्यामुळे इथं स्त्री आणि वधू एक समान पातळीवर आज चालत आहेत. हा मोठा आदर्श घेण्यासारखा आहे. धन्यवाद. मी सुप्रिया गायकवाड. आज मी सत्यशोधक पद्धतीने एक विवाह सोहळा संपन्न केला. खरं तर हा सोहळा यासाठी महत्त्वाचा होता कारण सत्यशोधक विवाह पद्धत ही एक आत्ताची पिढी जी शिकलेली आहे ती मोठ्या प्रमाणात करत आहे. आणि ही विवाह पद्धती इतर विवाह पद्धतींपेक्षा वेगळी आहे कारण या विवाह पद्धतीमध्ये कन्यादान नाही, जातपात नाही, आंतरजातीय विवाह यामध्ये घडू शकतात. त्याचबरोबर यामध्ये एक महत्त्वाचं जे आभार मानायला पाहिजे ते आईवडिलांचं पण आहे कारण त्यांनी या विवाहाला मान्यता दिली आहे. आज जेव्हा विवाह होतात तेव्हा पहिल्यांदा जातीमध्ये ते विवाह घडवले जातात, त्यामध्ये रुसवे फुगवे सगळंच असतं. त्याचबरोबर हे जे पारंपरिक विवाह असतात यामध्ये धान्य उधळलं जातं, ज्या शब्द असतात त्या पारंपरिक असतात, त्या पितृसत्ताकवादी असतात. त्याचबरोबर जाती व्यवस्थेला दृढमूल करणारे असतात. परंतु आत्ताचा जो सत्यशोधक विवाह लागला तो विवाह इतर सगळ्या विवाहांपेक्षा समाज परिवर्तनाच्या दिशेने जाणारा होता. आणि या विवाहासाठी इथले आजचे जे वर आहे मनीष खटावे आणि वधू जी आहे मनीषा पाटील यांनी पुढाकार घेऊन, हे शिकलेलं दाम्पत्य आहे, यांनी पुढाकार घेऊन हा विवाह सोहळा संपन्न केला. त्यासाठी त्यांचे आणि त्यांचे आईवडील की ज्यांनी हा विवाह, कारण विवाहासाठी मान्यता मिळणं ही पण खूप अवघड गोष्ट आहे आणि आईवडील त्या विवाहासाठी मान्य झाले, त्यांनी हा परिवर्तनवादी विवाह सोहळा घडवून आणला. त्याबद्दल त्यांचे आणि ह्या दोघांचे खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद.